हेलो। आवाज येतोय? आवाज आवाज येतोय का? आवाज आवाज येत असेल तर एक मेसेज टाका कोणीतरी, की आवाज येतोय म्हणून. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री संत मोझरकर महाराज जी की जय। अचराचरामध्ये अदृश्य रूपाने वास करणारी गुरुदेव शक्ती, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, भगवान रामकृष्ण परमहंसदेव, माँ शारदा देवी, स्वामी विवेकानंद, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, तसेच या आपले आराध्य दैवत श्री संत गजानन महाराज, या सर्वांच्या चरणी शतशः प्रणाम करून आजचा जो प्रवचनाचा विषय गृहस्थांचे आध्यात्मिक जीवन या विषयावर चिंतन करण्या अगोदर काही
2 मिनिटाचा अल्पसा परिहार देणे अगत्याचे आहे. श्री संत मोझरकर महाराज पुण्यतिथी महोत्सव 31वा पुण्यतिथी महोत्सव हा आपण साजरा करतो आहे. संत जे असतात आपण पाहतो की यांची पुण्यतिथी साजरी होते आणि जे अवतार असतात त्यांची जयंती साजरी होते. हा एक भेद आपल्याला माहीत आहे, सर्वांनाच जो उपस्थित त्यांना माहीत आहे की जेव्हा असतात त्यांची जयंती म्हणून आपण श्रीकृष्ण जयंती साजरी करतो, रामनवमी जयंती साजरी करतो, हनुमान जयंती साजरी करतो, बुद्ध जयंती साजरी करतो. त्यांची आपण पुण्यतिथी साजरी नाही करत. तर अवतारांच्या आपण जयंत्या साजऱ्या करतो, परंतु संतांच्या आपण पुण्यतिथी साजरी करतो. म्हणून आपण पाहतो संत ज्ञानेश्वर महाराज असो, संत तुकाराम महाराज असो, एकनाथ महाराज असो, या सर्वांच्या आपण पुण्यतिथी साजरी करतो. किंवा गजानन महाराजांचं जर आपण पाहिलं तर आपण महासमाधी दिवस त्यांचा साजरा करतो ऋषी पंचमीच्या दिवशी. तर अशा प्रकारे हे संतांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यामागचा जो उद्देश असतो, कारण की ही त्यांच्या जीवनातली परमोच्च अवस्था प्राप्त झालेला दिवस असतो. कारण की महासमाधी होणे, कारण संतांनी ही महासमाधी होते. आपण साधारण जो जीव आहे तो जातो, ते आपल्या हातात नसतं. जे साधारण जीव म्हणून आपण म्हणतो अरे तो गेला, बरोबर की नाही. परंतु ही जी अवस्था आहे संतांच्या जीवनामध्ये, हा जो महासमाधीचा जो क्षण असतो, हा क्षण ते निवडतात. ते त्याचा निर्णय घेतात की कोणत्या दिवशी मला या जगातून जायचं आहे म्हणजे माझं कार्य संपलेलं आहे. आणि तो म्हणून ती सर्वोच्च अवस्था आहे, समाधीच्या पण वरची अवस्था, म्हणून त्याला महासमाधी म्हटलं. तर अशा प्रकारचा हा 31वा संत मोझरकर महाराज यांचा महासमाधी पुण्यतिथी महोत्सव, 31वा पुण्यतिथी महोत्सव यावर्षी सुद्धा साजरा होतो आहे. आणि विशेष म्हणजे मागच्या 7 दिवसापासून 15 तारखेपासून या क्षेत्रातले महाराष्ट्र राज्यातील अनेक नामवंत विख्यात असे ग्रामगीताचार्य असोत, प्रवचनकार असो, कीर्तनकार असोत, ते त्यांच्या वाणीतनं संत मोझरकर महाराजांच्या चरणी आपापली सेवा अर्पित करीत आहे. आज माझे सुद्धा अहोभाग्य की त्यांच्या या महोत्सवा प्रित्यर्थ ही प्रवचनाची सेवा त्यांच्या चरणी अर्पित करण्याचा योग आज आलेला आहे. आणि आपल्या सर्वांचं अहोभाग्य आहे की अशा संत मोझरकर महाराजांसारखे जे संत, त्या संतांना पाहण्याचा योग आला, नव्हे त्यांच्यासोबत राहण्याचा योग आलेला आहे. असे अनेक जण सध्या जे ऑनलाईन ऐकत आहेत, श्रवण करत आहेत, त्याच्यातील अनेक जणांना संत मोझरकर महाराजांच्या जीवनाचा त्यांचा सत्संग लाभलाय. असे अनेक जण आहेत इथे. आणि जेव्हा त्यांचं जीवन जर आपण पाहतो, आजचा जो विषय आहे गृहस्थांचे आध्यात्मिक जीवन, संत मोझरकर महाराज सुद्धा एक गृहस्थच होते. म्हणून गृहस्थांच्या आध्यात्मिक जीवन काही विशेष अलग आहे का बा? आध्यात्मिक जीवन हे मग संन्यासांचं काही अलग आहे का आध्यात्मिक जीवन? गृहस्थांचं काय अलग आहे का आध्यात्मिक जीवन? हा प्रश्न समोर येऊ शकतो. आणि परंतु म्हणून आध्यात्मिक जीवन हे जे आहे हे मनुष्य जीवनाचं, मग तो संन्यासी असो की तो गृहस्थ असो, परंतु उपस्थित ऐकणाऱ्यांमध्ये अधिकांश गृहस्थ असल्यामुळे हा विषय देण्यात आला, गृहस्थांचे आध्यात्मिक जीवन. आध्यात्मिक जीवन हे दोघांचे सारखंच असते, परंतु जीवन जगण्याचा जो मार्ग आहे तो दोघांचा थोडा अलग अलग आहे. संन्याशाचा अलग आहे, गृहस्थांचा अलग आहे.
परंतु ध्येय एकच आहे, ध्येय दोघांचं एकच आहे, म्हणून नाव दिलं. कारण की जेव्हा आपण पाहतो रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातील आपण घटना पाहतो, रामकृष्ण परमहंसांकडे जेव्हा भक्त लोक यायचे तर त्यावेळेस ते खूप त्यागाच्या गोष्टी त्यांना सांगायचे नाही. जे गृहस्थाश्रमाला ज्या गोष्टी आवश्यकता आहे, ज्याने त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिकतेचा जो भाव आहे तो भाव उदय होऊ शकतो, अशाच गोष्टींवर ते चर्चा करायचे. खूप त्यागाच्या गोष्टी ते सांगायचे नाही. परंतु जेव्हा त्यांच्याकडे काही त्यागी युवक यायचे, स्वामी विवेकानंदांसारखे आणि अधिक, त्यावेळेस ते जे गृहस्थांना मार्गदर्शन द्यायचे ते मार्गदर्शन त्यांना द्यायचे नाही. म्हणून जे आहे आपण म्हणून पाहतो भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये ही गोष्ट खूप सुंदर सांगितलेली आहे. तिथे अर्जुन प्रश्न विचारतो की वा संन्यासस्य महाबाहो तत्वम इच्छामि वेदितुम त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केषु निषूद. तर हा संन्यास आणि त्याग याच्यातील काय काय आहे, काय फरक आहे, हे आम्हाला पृथक करून सांग. आणि त्यावेळेस आपण पाहतो एक गोष्ट, तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण जो तिथे निर्देश देतात, जे अर्जुनाला सांगतात, त्याच्या प्रश्नावर जे उत्तर देतात भगवान श्रीकृष्ण, हे आपल्या सर्वांसाठी खूप मार्मिक आहे, सर्वांसाठीच खूप मार्मिक आहे. काय सांगतात भगवान कृष्ण नंतरच्या येणाऱ्या श्लोकांमध्ये, ते जर आपण एक एक श्लोक घेतला तर एक एक तास त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. म्हणून मी त्याच्यातलं संक्षिप्त फक्त सांगेल काय आहे. तर पहिले कर्मकांड भगवान श्रीकृष्णांच्या अगोदरचा जर आपण काळ पाहिला आपल्या भारताचा, तर त्याच्या अगोदर कर्मकांड हा खूप फोफावला होता कर्मकांड. आणि त्या कर्मकांडामध्ये मग असे काही त्यावेळेस विचारक होते की त्यांना ते कर्मकांड आवडायचं नाही, आणि म्हणून त्यांनी जीवनामध्ये जर आपल्याला आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्याला निश्चितच याच्यापेक्षा व्यतिरिक्त काहीतरी करावं लागेल. कारण नुसतं कर्मकांडानेच आनंद भेटू शकणार नाही. म्हणून एक वर्ग बाहेर निघाला आणि तो ज्ञानाच्या, त्याला आपण म्हणतो शोधार्थ निघाला, की जीवनामध्ये सुख कसं काय प्राप्त होईल. त्यांनी पाहिलं या कर्मकांडाने जीवनामध्ये सुख प्राप्त होत नाही आहे, जीवनामध्ये परिपूर्णता येत नाही आहे, जीवनामध्ये आनंद प्राप्त होत नाही आहे या नुसतं कर्मकांडाने. मग जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागेल, तर अशीच एक नवीन विचारकांची एक टोळी, ज्याला आपण म्हणतो एक समूह, हा आपलं घरदार सोडून बाहेर निघाला. कारण की घरी राहायचं म्हटलं म्हणजे कर्मकांड करावं लागेल. परंतु ते घराच्या बाहेर निघाले आणि जंगलात गेले आणि जंगलात चिंतन करायला लागले. आणि जंगलात चिंतन करता 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 त्यांच्या लक्षात एक एक गोष्ट येत गेली. जसा वैज्ञानिक असतो तो जसा शोध करण्यासाठी तयार होतो, त्याच्या समोर एक एक गोष्ट येत राहते, आणि परंतु तो म्हणतो नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, असं करता करता त्याला अंतिम सत्य सापडते वैज्ञानिकाला, शास्त्रज्ञांना. तसंच हे जे आपले ऋषीमुनी आपण ज्यांना म्हणतो, तर त्यावेळेसचे ते असेच युवक होते, आपल्यासारखे साधारण युवक, पण त्यांनी कर्मकांडाचा त्याग केला आणि जंगलामध्ये गेले. आणि तिथे त्यांनी वेदातील केलं आणि त्याच्याद्वारे त्यांनी आध्यात्मिक तत्व जाणून घेतलं. जीवनामध्ये आध्यात्मिक तत्व त्यांनी जाणून घेतलं. म्हणून जे आपण पाहतो की भगवान श्रीरामकृष्णांच्या आपण जीवनामध्ये जेव्हा अनेक भक्त त्यांच्यापाशी येतात, त्यांना ते विचारतात की महाराज, जीवनाचा उद्देश काय आहे, जीवनाचं खरं सार्थक कशामध्ये आहे. तर भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की ईश्वर लाभ हेच मनुष्य जीवनाचं सार्थक आहे.
आणि सगळ्या संतांनी सांगितलं आपल्या इथे. सर्व संतांनी तेच सांगितलं, ऋषीमुनींनी तेच सांगितलं. म्हणून तर हा जो प्रश्न आहे बाबा, संन्यासांचं आध्यात्मिक जीवन अलग आणि गृहस्थांचं आध्यात्मिक जीवन अलग आहे का? नाही, ध्येय दोघांचं एक आहे. मार्ग जो आहे, मार्ग फक्त अलग अलग आहे. म्हणून आजचा जो विषय आहे तो गृहस्थांचे आध्यात्मिक जीवन. आणि म्हणून हा एक वर्ग निघतो आणि तो उपनिषदांच्या प्रमाणे आपलं जीवन व्यतीत करतो आणि ते जीवनाचं ध्येय साध्य करतो. तर म्हणून ही जे आध्यात्मिक जीवन जे आहे, आता प्रश्न पुष्कळदा पडतो, आध्यात्मिक जीवन आणि धार्मिक जीवनामध्ये काही फरक आहे का? हा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो. पुष्कळ जण म्हणतात आम्ही तर आध्यात्मिक आहो, आम्ही तर धार्मिक आहो. मग ते धार्मिकतेची व्याख्या काय देतात? व्याख्या देतात की आम्ही रोज 1000 जप करतो, आम्ही रोज देवळामध्ये 2दा जातो, आम्ही रोज पोथीचं पारायण रोज संपूर्ण पारायण रोज एकदा करतो, भले त्याला 4 तास लागो 5 तास लागो. त्याच्यानंतर आम्ही तीर्थाटनाला जातो. तर हे आपल्याला सहाय्यक आहे, आध्यात्मिक जीवनासाठी हे सहाय्यक आहे. परंतु एक प्रश्न पहा, एक प्रश्न खूप आपल्याला याच्यामध्ये एक दिसतो. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, 4 प्रकारचे भक्त असतात. पहा, हा एक खूप महत्त्वाचा एक विषय आहे. 4 प्रकारचे भक्त असतात. पहा, भगवान श्रीकृष्णांनी तिथे भक्त म्हटलेलं आहे. त्यांनी म्हटलं नाही की 4 प्रकारचे लोक असतात, लोक नाही म्हटलेलं आहे, की 4 प्रकारचे भक्त असतात. त्यांनी सांगितलं कोणकोणचे? एक आर्त, दुसरा अर्थार्थी, तिसरा जिज्ञासू आणि चौथा ज्ञानी. 4 प्रकारचे भक्त सांगितले. एक आर्त, दुसरा अर्थार्थी, तिसरा जिज्ञासू आणि चौथा ज्ञानी. आता पुष्कळदा जेव्हा आपण चर्चा करतो, चिंतन करतो, त्यावेळेस हे आर्त आणि अर्थार्थी यांना आपण सकाम भक्तीच्या श्रेणीमध्ये टाकतो. कारण की आर्त आणि अर्थार्थी हे दोघं ईश्वराची साधना किंवा उपासना करण्यामागचा हेतूच असतो की जीवनातील जे काही कष्ट आहेत ते कष्ट निवारण करण्यासाठी ईश्वराची उपासना करायची, ईश्वराची साधना करायची, किंवा जे काही आहे विधी धर्मामध्ये सांगितलेल्या त्या आपल्या जीवनातील दुःख घालवण्यासाठी करायची. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे, ते काही चुकीचं नाही आहे. नंतर परंतु दुसरा नंबर आहे अर्थार्थी, की जीवनामध्ये भरपूर पैसा पाहिजे, अळका पाहिजे, संपत्ती पाहिजे, नाम पाहिजे, यश पाहिजे. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सुखसोयी उपलब्ध करण्यासाठी त्या ईश्वरांच्या साधनांचा पूजापाठ करणे, देवाला नवस करणे, कशासाठी? तर पैसा मिळवण्यासाठी. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात? हा सुद्धा माझा भक्त आहे, जरी तो सकाम करत असेल तरी तो भक्ताच्या श्रेणीमध्ये येतो. परंतु तिसरा आहे जिज्ञासू, जो आपल्या जे सध्या ऑनलाईन ऐकतात आहे याच्यातले सगळे जिज्ञासू आहे, म्हणूनच हे प्रवचन ऐकायला इथे बसलेले आहे. नाहीतर अशा या अवघड विषयावर प्रवचन ऐकण्यासाठी बसणे म्हणजे कमालीची गोष्ट असते. कारण की विषय हा अवघड म्हटल्यापेक्षा तात्विक विषय आहे. त्यामुळे कथानक असलं तर भरपूर गर्दी जमा होते. परंतु ज्यावेळेस तात्विक विषय असतो त्यावेळेस ऐकणाऱ्यांची संख्या ही तशीच कमी असते प्रत्येक ठिकाणी. परंतु जेव्हा तात्विक विषय जाणून घेण्याची इच्छा ज्यांच्यामध्ये आहे की समजायचं की ते खरे जिज्ञासू, म्हणजे ज्यांना खरोखर आपण पाहतो मंदिरांमध्ये लाखोंची गर्दी जमा होते. आता ह्या लाखोंची गर्दी जी जमा होते त्याच्यामध्ये किती जणांच्या मनामध्ये हा भाव असतो की मी जे हे दर्शन घ्यायला चाललो आहे याचा उपयोग मला माझ्या जीवनामध्ये ईश्वर साक्षात्कार होण्यासाठी व्हावा. जेव्हा
मी पूजापाठ करतो, सकाळी जेव्हा मी देवाची पूजा करायला बसतो, त्यावेळेस किती जणांच्या मनामध्ये येते की बाबा मी ही जी देवाची पूजा करायला बसलो आहे, याच्याद्वारे माझ्या जीवनामध्ये ईश्वराचा साक्षात्कार व्हावा, याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये मला त्या परब्रह्माचा लाभ व्हावा, जीवनाचं जे उद्देश आहे ते उद्देश ईश्वर लाभ हे मला प्राप्त व्हावा, हा विचार किती जणांच्या डोक्यामध्ये येतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे जे हा जो जिज्ञासू आहे, पहिल्या दोन जे आहे आर्त आणि अर्थार्थी, याच्या डोक्यात कधीच हा विषय येत नाही की मला ईश्वर साक्षात्कार व्हावा, मला ईश्वराचा लाभ व्हावा. या दोघांच्या पण तरी श्रीकृष्ण म्हणतात ते माझे भक्त आहेत. आपण पाहू नंतर जिज्ञासू, ज्याला मुमुक्षत्व ज्याला आपण म्हणतात, ज्याच्यामध्ये मोक्षाची इच्छा आहे, ज्याच्यामध्ये मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे आता, तर तो व्यक्ती काय करतो, तो त्याच्या जीवनामध्ये, म्हणून म्हणतात ना की पुष्कळ जण विचारतात की आम्ही एवढं करतो, मग तर आम्ही आध्यात्मिक आहो, परंतु आध्यात्मिकता, लोक मंदिरात जायपर्यंत आध्यात्मिक राहतात, मंदिराच्या बाहेर आले की आध्यात्मिकता संपून जाते. म्हणून भारतामध्ये एका जणांनी एकदा प्रश्न विचारला होता आमच्या महाराजांना, म्हणे महाराज तुम्ही तर म्हणता की तुमच्या भारतामध्ये धर्म हा प्रबळ आहे, धर्म जागोजागी धर्म आहे, मग एवढा धर्म असताना सुद्धा एवढं धर्म तुमच्या भारताचा कणा आहे असं तुम्ही जेव्हा म्हणता, मग तुमच्या भारतामध्ये एवढी अवनीती का बरं आहे, एवढं महिलांवर अत्याचार का बरं आहे, एवढं करप्शन का बरं आहे? मग त्यावेळेस त्यांना उत्तर जे आहे ते उत्तर हे इथेच आहे की आम्ही आध्यात्मिक जोपर्यंत आम्ही आध्यात्मिक होणार नाही, आम्ही धार्मिक आहोत, परंतु जोपर्यंत आम्ही खरे आध्यात्मिकचा अर्थच आहे, आध्यात्मिक व्यक्ती तोच की जो मंदिरामध्ये जातो, जेव्हा पूजा करतो, जेव्हा नामजप करतो किंवा शास्त्राचं अध्ययन करतो, त्या प्रत्येक वेळेस त्याच्या मनामध्ये हाच विचार येतो, याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये ईश्वर साक्षात्कार लाभ होईल, ईश्वराचा साक्षात्कार होईल. आणि म्हणून जर तसा विचार येत नसेल तर समजायचं आपण पहिले आर्त किंवा अर्थार्थीमध्येच अजून आपण अटकलेलो आहोत. परंतु म्हणून स्वामी विवेकानंद पण म्हणतात की आपल्या जीवनाचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास असत्यापासून सत्याकडे नाही आहे. आपला हा जो प्रवास आहे हा निम्न सत्यापासून काय आहे, उच्च सत्यापर्यंत. जे काही आता सकाम भक्त आहे, तसं जर पाहिलं तर अध्यात्माच्या दृष्टिकोनातून हा जो सकाम भक्त आहे, जो आपल्या जीवनामधील दुःख, दारिद्र्य किंवा नोकरी लागली पाहिजे, चांगली बायको भेटली पाहिजे किंवा चांगली सून भेटली पाहिजे, हे जे आहे, हे ज्या प्रकारचं ईश्वराला मागतात, तर भगवंत काय म्हणतात ते खोटं नाही आहे, परंतु त्याच्याद्वारे माझा लाभ होऊ शकत नाही. म्हणून भगवंत म्हणतात की आता तुम्ही या संसारातील गोष्टी प्राप्त करण्यासाठी 10-10 तास नवस करता, पारायण करता, आणि त्यांनी तुम्हाला काय लाभ होते? त्याच्यातनं तुम्ही जे मला मागता, किंवा मला चांगला पुत्र प्राप्त व्हावा, किंवा मला चांगली नोकरी प्राप्त व्हावी, किंवा मला चांगला गाडी बंगला व्हावी, मला फॉरेनमध्ये नोकरी भेटावी, तर मी तुम्हाला ते देतो. परंतु ते देऊन फायदा काय? भगवंत म्हणतो मी तुम्हाला देतो, कारण की ते तुम्ही भक्तीच करतात आहेत ना. भक्ती केल्यानंतर त्याचा कधी ना कधी तो लाभ होईलच. जेवढं मन शुद्ध होईल, सात्विक होईल, त्याप्रमाणे ते आपले जे मनामधील संकल्प पूर्ण होतात. जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत ते विधी करावा लागते, आणि मग त्याच्यानंतर ती सकाम जरी इच्छा असली तरी ती काय होते, तुमची चित्तवृत्ती थोडीफार काय करतं, ते शांत करतं.
तुमच्यामध्ये एक संस्कार उत्पन्न करतो, जरी तो सकाम असला तरी. म्हणून ती आहे भक्तीच. परंतु भगवंत म्हणतात की त्या तुम्ही जे दुःख संपवले, म्हणून भगवान बुद्धांच्या ते भगवंत म्हणतात की त्या सकाम भक्तीने काय होईल, सकाम भक्तीने तुमच्या जीवनातील एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला अजून वाटते की अरे वा, आता अजून आपण भगवंताकडे एखादा नवस करू आणि त्याला अजून मागू. बस शेवटचं, आता याच्यानंतर मग ईश्वराला काहीही मागायचं नाही. हे भेटलं की बस जीवनामध्ये सर्व काही प्राप्त झालं. मग देवाला आपण काही मागायचं नाही. झालं, ते प्राप्त होते त्याला 2 महिन्यानंतर. अजून 5-6 महिन्यामध्ये जीवनामध्ये काही समस्या येतात, अजून ईश्वराला म्हणतो, अरे बाबा देवा, हे एवढं निपटून टाक, मी तुला एवढा नवस चढवतो. देव देऊन देतो बिचारा. देवाला काय आहे, त्याला त्याच्यात तो तर उलट तो आनंदाने देतो त्या सकाम भक्ताला, कारण की शेवटी तो भक्तच आहे, तो आनंदाने त्याला देतो. परंतु भगवंत म्हणतो की अरे बाबा काय, म्हणजे जे भगवान रामकृष्ण खूप सुंदर उदाहरण देतात त्याच्यासाठी. ते म्हणतात, पहा, गोदाम असते ना, गोदाम, तर तो ज्याचं गोदाम आहे तो काय करतो, गोदामाच्या आतमध्ये तर विभिन्न प्रकारचं धान्य, स्वच्छ निवडलेलं छान धान्य, म्हणजे डाळी आहेत, गहू आहे, तांदूळ आहे, विभिन्न प्रकारचे धान्य आहे त्याच्यामध्ये. पर हा जो गोदामाचा मालक काय करतो, त्या गोदामाच्या सगळ्या दारांशी थोडे ते सडलेले दाणे असतात ना, सफाई केलेलं जे आत ठेवलेले आहे सगळे पोते, ते सफाई करताना जे खराब दाणे जे त्याच्यातनं निघतात, ते सगळे दाणे तो काय करतो, सगळ्या गोदामातील सगळ्या दारांच्या तिथे बाहेर ठेवून देतो. रात्री जेव्हा उंदरं येतात, उंदरं आल्यानंतर ते पाहतात, अरे वा, सगळे ते दाणे फस्त करतात आणि सकाळी जसं चाहूल लागते लोकांची, उंदरं पळून जातात आणि ते त्याच्यातच खुश असतात. वा, चला आज आपली मेजवानी झाली. परंतु तो जो मालक असतो, तो मालक म्हणतो, अरे बाबा, खरा माल तर आत आहे. जोपर्यंत तू याच्यातच गुंतून राहशील, जोपर्यंत या दरवाजातले जे धान्य पडलेले आहे ते खाण्यातच तू जोपर्यंत दंग राहशील, तोपर्यंत तू आतला जो माल आहे जिथे तू पोचू शकतो, तू सहज पोचू शकतो त्या गोदामामध्ये. भिंतीला जर छिद्र पाडलं तू, तर त्याच्यातून तू आत आरामात जाऊ शकतो. परंतु तू हेच खाण्यात जर दंग राहशील, तर तो आतमध्ये जो माल ठेवलेला आहे खरा, ओरिजिनल, तो तुला कधीही प्राप्त होत नाही. म्हणून भगवंत म्हणतात की तुम्ही एक समस्या संपली की दुसरी हजर आहे. तर नुसतं तुम्ही ह्या नश्वर गोष्टीत जर मला मागत राहिले तर काय होईल, तर तुम्ही जीवनामध्ये जे खरं आहे, जे खरा संपत्ती आहे, ती खरी संपत्ती तुम्हाला कधीही प्राप्त होणार नाही. तुम्हाला तोपर्यंत तुम्ही ते बेंटेक्सचं असली सोनं समजून बेंटेक्सचं सोनं त्याच्यातच तुम्ही आनंद मानसाल की, आणि त्यालाच खरंच सोनं समजून तुम्ही जीवन, आणि नंतर पाहसाल की अरे जेव्हा विकायला जाल ते सोनं, तेव्हा तो जो सोनार म्हणेल, अरे या हाराची किंमत तर फक्त 2,000 रुपये. तुम्ही म्हणसाल, अरे असं कसं काय, 20 तोळ्याचा हार आहे, याची किंमत तर 5 लाख असायला पाहिजे, तुम्ही 2,000 कशी काय म्हणून राहिले. मग तो सोनार सांगते, बाई आहे नकली आहे. मग त्याला समजते की आपली फसवणूक झाली. म्हणून संत मुक्ताबाईंचा खूप सुंदर तो एक अभंग आहे की, भवनदीचे पाणी रे गळ्या मोठे वाहते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून पालते. तर हा जो भवसागर जो आहे, या भवसागरामध्ये भवसागर म्हणजे काय, भव म्हणजे जन्म मृत्यूचे येणे जाणे जिथे चालते, जन्म मृत्यूचं येणं जाणं जिथे चालते त्याला म्हणतात भव. बरोबर आहे की नाही. तर हा जो भवसमुद्र आहे, जिथे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, तर हे जे येणं जाणं चालू आहे, तर हे जे येणं जाणं चालू आहे, तर मुक्ताबाईंचा हा खूप सुंदर एक अभंग आहे की, भवनदीचे पाणी रे गड्या मोठे वाहिते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना
उलथुनी पाडिते. तर हा जो भवसागर आहे, हा भवसागर जर आपण तरुण नाही गेलो या जन्मामध्ये, तर मग काय, मग हा जन्म जे आपण एवढा जे काही पूजापाठ केली, तर त्याचा एक संस्कार होईल, निश्चितच होणार. तुम्ही सकाम भावनेने देवाची आराधना करा, तरी तो एक संस्कार तर होणारच आहे. परंतु जे असली सोनं आहे ते नाही भेटणार. भेटेल तर बेंटेक्स भेटेल बस. त्याच्यातच मग आपण तेच असली म्हणून आपण शेवटी मग काय होईल, शेवटी गफलत होईल. मृत्यूसमयी मग आपल्याला असं वाटेल, आणि आणि ते अनेकांच्या डोक्यामध्ये, अनेकांना त्यावेळेस जेव्हा मृत्यूचा समय येतो, त्यावेळेस मग प्रत्येकाला वाटते की अरे, हे जीवन व्यर्थ गेलं, हे जीवन व्यर्थ गेलं. काल आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. इथे जम्मूवरनं जवळपास 110 किलोमीटरवर एक गाव आहे. 110 किलोमीटरवर घोरडी म्हणून एक गाव आहे. खूप दुर्गम स्थानी गाव आहे ते, खूपच दुर्गम स्थानी. जम्मूपासून उधमपूरपर्यंत 60 किलोमीटरचा तो रस्ता हा 4 लेन आहे, कारण की तोच रस्ता पुढे श्रीनगरला जातो. उधमपूरपर्यंत ठीक आहे, आम्ही गेलो फास्ट. त्याच्यानंतर आत डोंगरामध्ये 40 किलोमीटर घाट, 40 किलोमीटरचा घाट, आणि रस्ता कच्चा. परंतु रस्ता झाला, काही कारणामुळे तो रस्ता झाला, आणि त्याच्यामुळे ते 40 किलोमीटर जवळपास 2.25 तास 40 किलोमीटर जायला आम्हाला लागले. आणि तिथे गेल्यानंतर तिथे कार्यक्रम वगैरे झाला, छान झालं. मग नंतर एक भक्त म्हणाले तिथे की महाराज आमच्या घरी या जाताना. मग आम्ही जाताना त्यांच्या घरी गेलो. मग त्यांना विचारलं, काय तुमचं काय वय किती आहे, काय करता सध्या. तर म्हणाले, काय आता 75 वय झालं, आता उरलेलं जीवन कसं तरी काढायचं. हे जे कसं तरी काढणं आपण ज्याला म्हणतो ना, हा जो कसं तरी काढणं, हा अनेकांना जेव्हा विचारतो, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये हेच उत्तर येतं की जेव्हा आता काय कसं तरी जीवन काढायचं. हे जे कसं तरी जीवन म्हणजे आपण हा जो जन्म नरदेह जो प्राप्त झाला, हा नरदेह प्राप्त करून मग उपयोगच काही झाला नाही ना. पशु पक्षी तरी त्यांचा तो देह, ती जी भोगयोनी आहे पशुपक्षींची, त्या भोगयोनीमध्ये येऊन त्यांना कधीच असं वाटत नाही की आपण अरे आता थकलो, आता आपण मेलो पाहिजे, अरे काय या जीवनामध्ये काही सारस्व, काही रस उरला नाही. पशुपक्षींच्या कधीच मनात हा विचार येत नाही. ते शेवटच्या क्षणापर्यंत जीवन आनंदाने जगतात पशुपक्षी, भोगयोनी आहे ती. परंतु मनुष्यासारखा जर प्राणी जर त्या 75व्या वर्षी जर म्हणत असेल की बस आता काही नाही, कसे तरी दिवस काढायचे आहे, हा कसे तरी दिवस जर काढणं असेल, तर हा मग म्हणून ते कसे तरी हा आपल्या जीवनामध्ये प्रसंग नाही यावा. आता दुसरं उदाहरण सांगतो. हे झालं कालचं तिथलं. भगवान श्रीरामकृष्णांची जन्मजयंती आता जन्मतिथी म्हणून मी सांगितलं ना की अवतारांची आपण जयंती साजरी करतो. तर भगवान श्रीरामकृष्णांची जयंती आत्ता 15. तर भगवान श्रीरामकृष्णांची जयंती जन्मतिथी महोत्सव आत्ता 15 मार्चला सगळ्या रामकृष्ण मिशनच्या केंद्रांमध्ये साजरा झाला. तर हा जो महोत्सव साजरा झाला इथे जम्मूला, तर त्या दिवशी मी तिथे बसलेलो होतो. तो एक सद्गृहस्थ आले. पहा, आपण ऐकतो आहे त्या सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी घटना. दोन्ही पक्ष तुमच्या समोर ठेवतो आहे, दोन्ही पक्ष. तर याच्यामध्ये हे जे गृहस्थ आहेत ते आले, बसले, म्हणे स्वामीजी मी तुमच्यासोबत काही बोलू शकतो. म्हटलं हो बोला, बिलकुल, त्याच्यासाठी बसलेलो आहे म्हटलं मी. आणि त्यांना मग मी विचारलं, काय तुमचं नाव काय. त्यांनी सांगितलं. म्हटलं तुमचं वय किती. म्हणे 92.
पहा 92 वय, 92 वर्षाचे. म्हटलं मग तुम्ही आले कसे? नाही म्हणे पोरांनी सोडून दिलं. मी आलो म्हणे, माझी पत्नी पण आली म्हणे, पत्नी मंदिरात बसलेली आहे, परंतु मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे म्हणून आलो म्हणे मी. थोडा सत्संग करावा असा तुमच्याशी वाटला. म्हटलं या बसा. तर जेव्हा त्यांनी 92 वर्ष सांगितलं, मी तर अबशक झालो. म्हटलं काय 92? हातामध्ये काठी नाही, काही नाही, आणि चालतोय माणूस, व्यवस्थित चालत होते, काही नाही, कुठेच नाही. तर ते बोलता बोलता एक वाक्य इतकं अद्भुत म्हणाले. मी जेव्हा त्यांना म्हटलं ना, बापरे 92 वर्ष झाले तुम्हाला, तर त्यांनी जे वाक्य सांगितले ना, ते वाक्य आपल्या सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे. ते म्हणाले, महाराज मी माझ्या जीवनात, मला माहीत आहे, जोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार होणार नाही तोपर्यंत मी मरणार नाही, हा मला विश्वास आहे म्हणे. मी तर एवढा गदगद झालो. मी तर इतका गदगद झालो जेव्हा त्यांनी म्हटलं की मी ईश्वर साक्षात्कार झाल्याशिवाय मी मरणार नाही. आणि हा म्हणे माझा जाज्वल्य विश्वास आहे की ईश्वर साक्षात्कार झाल्याशिवाय मी मरणार नाही. मग ते 92 हो की, म्हणजे ते म्हणे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, वय किती होते आहे, परंतु माझ्या जीवनाचं उद्देश ईश्वर साक्षात्कार हे मी ठरवून ठेवलेलं आहे म्हणे, आणि त्याप्रमाणे मी माझं जीवन आहे म्हणे, त्याप्रमाणे मी व्यतीत करतो आहे म्हणे. मला माझ्या भागामध्ये मला लोक खूप सन्मान देतात, ह्याचं कारण की माझं जीवन तसं आहे. भगवान श्रीरामकृष्णाने सांगितलेल्या वचनांनुसार माझं जीवन आहे. आज मला मुलगा आहे, सून आहे, बायको आहे, आणि ते बायकोचं एवढं कौतुक करत होते, इतकं कौतुक करत होते त्यांच्या बायकोचं. म्हणे महाराज काय बायको भेटली म्हणे मला, सकाळी 4 वाजेपासून उठते आणि ती जी पूजापाठ आहे, जे काही आहे त्याच्यामध्ये मग्न होऊन जाते म्हणे, आणि त्यामुळे मला तिचं खूप कौतुक आहे. तर पहा, म्हणजे अशा प्रकारचं जीवन, याला म्हणतात आध्यात्मिक जीवन. नुसतं पूजेमध्ये पूजा करत नाही ती बाई, तर ती बाई त्या पूजामध्ये मग्न होऊन जाते म्हणे, ती मग्न होऊन जाते. आणि ते जेव्हा मग तो उठून गेला, रे म्हटलं कुठे चालले, उठून बसा बा, आम्हाला तुमच्यासारखे असे म्हणजे आम्हाला आमच्यामध्ये पण म्हटलं उद्दीपना जागृत होते, तुमच्यासारखे लोक भक्त पाहिले की नाही म्हणे माझी बायको मंदिरात बसलेली आहे, तिला बोलावून आणतो तुमच्या दर्शनासाठी. अरे बा म्हटलं तिचेच दर्शन मला घ्यावाशे वाटू राहिले आता, तुम्ही एवढं सांग. नाही मग ती पत्नीसुद्धा आली. आता हेच 92 वर्षाचे म्हटल्यावर ती 85-90ची तर असलीच पाहिजे. आणि काय समाधान चेहऱ्यावर, अद्भुत, त्या दोघांच्या पण चेहऱ्यावर समाधान. मग ते म्हणाले 92 वर्षावाले सद्गृहस्थ, म्हणे महाराज मी एक भजन म्हणू. म्हटलं म्हणा, माझ्या ऑफिसमध्येच बसलेले होते ते. म्हटलं म्हणा, बिलकुल काहीच प्रॉब्लेम. आणि ते म्हणता इतके भाव विभोर होऊन गेले, अक्षरशः त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा निघाल्या. आणि ते अश्रू हे ज्ञान मिश्रित अश्रू होते, ज्ञानाचे ते अश्रू होते, ज्ञानाचे, ज्याला आपण म्हणतो ना, कधी कधी आपण इमोशनल होऊन जातो, भावनिक जेव्हा आपण कधी कधी खूप होऊन जातो त्यावेळेस सुद्धा अश्रू येतात. परंतु ते जे अश्रू त्यांच्या डोळ्यातनं येत होते ते होते ज्ञानाचे. तर भावनेचे अश्रू हे कधी कधी काय होतात, हे थोड्या वेळासाठी असतात आणि लगेच ते आटून जातात. परंतु ज्ञानाचे अश्रू हे कधीच आटत नाही. जे ज्ञानाचे जे अश्रू असतात ते कधीही आटत नाही. तर त्यामुळे म्हणून आपण पाहतो कधी कधी काही लोक आपण पाहतो की भगवंतामध्ये एवढे तल्लीन झालेले दिसतात, आणि जेव्हा निरूपण सांगतात, एखादं कीर्तन सांगतात किंवा प्रवचन सांगतात, तर प्रवचन सांगता एकदम भावनिक होऊन जातात, रडतात. आणि नंतर आपण पाहतो काही वर्षानंतर ते कुठेतरी त्या म्हणजे वाम मार्गाला लागून गेलेले आहे, कुठे संपत्तीच प्राप्त करण्याच्या मागे लागून गेले, किंवा स्वतःचाच आश्रमाचा वैभव म्हणा किंवा भौतिकदृष्ट्या खूप विकास करण्याच्याच मागे लागून गेले आणि आध्यात्मिक पथापासून
विमुख विमुख झाले. म्हणजे काय, ते सगळं भावनिक, परंतु ज्याचं ज्ञान असते ते कधीही कमी जास्त होत नाही. तर जेव्हा ते पाहिलं त्यांनी, ती भजन म्हटल्यानंतर ते जे अश्रू आणि काय त्यांचा तो चेहरा, तर सांगायचं तात्पर्य काय, हे मी 2 गोष्टी तुमच्यासमोर याच्यासाठी ठेवल्या. एक कालचं उदाहरण तिथे की ते म्हणे महाराज कसं तरी आता जीवन जगायचं आहे. दुसरं हे 92 वर्षाचे म्हणतात महाराज ईश्वर लाभ झाल्याशिवाय तर मी मरणारच नाही आहे. हा जाज्वल्य विश्वास. का बरं? कारण की त्यांना समजलं की जीवनामध्ये सर्व आहेत, सगळं जे जे काही आहे सर्व गोष्टी त्यांच्यापाशी आहे. सर्व गोष्टी काय, सर्व गोष्टी म्हणजे काय, पत्नी आहे, मुलगा आहे, सून आहे, नातवंड आहे, सगळं घरामध्ये आहे. सगळं घरामध्ये असताना सुद्धा त्या दोघांच्या पण दाम्पत्य इतकं 92 आणि 90-85च्या त्या काकू असतील, आजीबाई असतील, आणि अद्भुत असं जीवन, आनंदमय जीवन जेव्हा पाहिलं ना त्या दोघांना, असं वाटलं की वा, ठाकूर जे म्हणत होते ना की संसारात कसं राहायला पाहिजे, संसारात कसं राहायला पाहिजे, हे ते त्या दिवशी असे अनेक अनेक भक्तांसोबत येतो परंतु इतक्या 92 वर्षावाला हा पहिल्यांदाच प्रसंग की ज्यांच्या जीवनामध्ये हे अशा प्रकारचे. तर त्यांनी सांगितलं की म्हणे महाराज हेच जीवनाचं लक्ष्य आहे म्हणे माझं, बस बाकी जीवनाचं काही पाहिजे नाही म्हणे, आणि तुम्ही आशीर्वाद करा म्हणे की मला ईश्वर साक्षात्कार हो. मी त्यांना म्हटलं तुम्हाला मी तर कोणीच नाही आहे आशीर्वाद देण्याची, तर माझी पात्रताच नाही म्हटलं तुम्हाला, किंवा नाही म्हणे कृपा करा माझ्यावर. म्हटलं बाबा मी तिथं अजिबात माझी पात्रता नाही आहे, परंतु म्हटलं ईश्वर कोणावर कृपा करतो म्हटलं माहीत आहे, ज्याच्यामध्ये असा जाज्वल्य विश्वास आहे, देव त्याच्यावरच कृपा करतो. कृपा करण्यासाठी पहिले सेतू तयार करावा लागतो. म्हणून ही कृपा प्राप्त करण्या म्हटलं हा जो जाज्वल्य विश्वास आहे, या जाज्वल्य विश्वासाच्याच भरोशावर तुमचं सगळं होणार आहे म्हटलं. तर ते म्हणे महाराज मी तर काही पूजापाठ जास्त, म्हटलं काही आवश्यकता नाही. ज्या व्यक्तीमध्ये एवढा विश्वास आहे, बरोबर की नाही, पूजापाठ. म्हणून तर तुम्हाला पहिल्यांदाच मी सांगितलं, आपले जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या अगोदरचा काळ म्हणून तुम्हाला तो सांगितला मी, कर्मकांड फोफावलेला होता त्यावेळेस, आणि म्हणून एक वर्ग त्याला कंटाळून जंगलात निघून गेले. म्हणून तेव्हापासून ती संन्यास प्रथा आपण ज्याला आपण म्हणतो की घरदार सोडून निघून जाणे, बरोबर की नाही. तर कशासाठी, नुसतं निघून जाणे नाही, बरोबर की, किंवा नुसतं जाऊन भगवे कपडे घालणे नाही, तर त्या सत्याच्या शोधार्थ, नुसतं काही जाऊन एखादी विधिवत संन्यास घेणे आणि जाणे याच्यासाठी नाही, त्याच्यासाठी नाही, पण त्या सत्याच्या शोधार्थ निघाले ते लोक. आणि त्यांनाच आपण ज्यांना आपण ऋषी म्हणतो, ते सगळे ऋषी असेच होते. आणि मग त्यांच्या ह्याच्यातनं मग नंतर अनेक असे प्रकारचे शास्त्र ग्रंथ आपल्याला पाहायला भेटतात त्यांच्या मुखातनं निघालेले. म्हणून भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये आपण काय पाहतो, म्हणून हा त्याग आध्यात्मिक जीवनामध्ये म्हणून काय आवश्यक आहे, तर त्याग हा सगळ्यात आवश्यक आहे. त्याग हा सगळ्यात आवश्यक आहे आध्यात्मिक जीवनामध्ये. मग गृहस्थ असो की संन्यासी असो, तर हा त्याग खूप आवश्यक. म्हणून कसं श्रीरामकृष्ण म्हणतात ना की आध्यात्मिक जीवन म्हणजे काय आहे, खूप सोप्या भाषेमध्ये सांगतात. आध्यात्मिक जीवन म्हणजे काय, खूप अद्भुत. भगवंतांनी सुद्धा तेच सांगितलं. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा तेच सांगितलं. श्रीरामकृष्णांनी ते अजून सोप्या भाषेत सांगितलं. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, जेव्हा अर्जुन भगवान कृष्णांना विचारतो, अरे काय तुम्ही माझ्या मनामध्ये संशय निर्माण करून राहिले, कधी ज्ञान श्रेष्ठ आहे म्हणता, कधी कर्म श्रेष्ठ आहे म्हणतात, तर काय श्रेष्ठ काय आहे, खरं काय आहे या दोघांपैकी मला सांगा तुम्ही बा, तुम्ही काय संशय माझ्यामध्ये निर्माण करून राहिले. त्यावेळेस म्हणजे त्याच्यानंतर आपण पाहतो भगवान कृष्णांचं किंवा की हे सर्व करताना हे काय आहे, ज्ञान असो काही असो, परंतु त्या सगळ्यामध्ये महत्वाचे काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण, माम अनुस्मर युद्धेच, माम अनुस्मर युद्धेच, माझं स्मरण करून तू युद्ध कर. म्हणजे काय, युद्ध कर म्हणजे काय,
तुझं जे कर्तव्य आहे, तुझं हे सांसारिक जे काही कर्तव्य आहे, तुझं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य बजाव. पण कसं बजाव? संसारातल्या गोष्टी सर्व कर, पण कशा कर? माम अनुस्मर युद्धेच. हा जो संसाराचा कुरुक्षेत्र आहे ना, रणांगण जे आहे, तर माझं स्मरण करत तू हे सगळ्या गोष्टी कर. म्हणजे श्रीरामकृष्णांनी मग ते कशा प्रकारे सांगितलं? श्रीरामकृष्णांनी सांगितलं की पहा, लहान पोरं असतात म्हणे. लहान पोरं खेळ खेळतात. कोणचा खेळ? ते एखादा खांब असतो, त्या खांबाला पकडतात आणि त्या खांबाच्या अवतीभोवती घिरट्या घेतात. ते घिरट्या घेता घेता आपण त्याला म्हणतो, अरे सोड ना खांब. तो काय म्हणतो, नाही 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 नाही, खांब जर सोडला तर मी तर पळून जाईल. तर तो घिरट्या घेतोय. घिरट्या घेता घेता त्याचं लक्ष कुठे आहे की काही हो, हा खांब सुटता कामा नाही. घिरट्या घेताना त्याला खूप मजा येते. मजा येते त्याला घिरट्या घेताना. थोडंसं गुंगल्यासारखं वाटते, त्याला अजून मजा येते. घिरट्या घेत राहतो घेत राहतो घेत राहतो. परंतु श्रीरामकृष्ण काय म्हणतात, हे घिरट्या घेत असताना त्या खांबाच्या भोवती गरगर फिरतो तो, परंतु त्याचं लक्ष कुठे असते? त्याचं लक्ष नेहमी त्या ज्या हाताने तो खांब पकडलेला असतो ना घट्ट, त्याला माहीत असते हे जर सुटलं की आपण धबाक दिशी पडणार आहोत, आपल्याला इजा होणार आहे, हे त्याला माहीत असते. म्हणून रामकृष्ण म्हणतात की जीवनामध्ये आध्यात्मिक जीवन म्हणजे काय आहे? आध्यात्मिक जीवन म्हणजे संसारातील सर्व कर्तव्य कर्म करत करत, जे काही कर्म आपल्या वाटेशी आलेले आहे ते करत करत, ते कर्तव्य कर्म करीत करीत, परंतु म्हणून म्हणतात ना, आध्यात्मिकता हे काही एका तासासाठी तुम्ही जप ध्यानाला बसले बस संपला आध्यात्मिकता नाही. आध्यात्मिकता हे 24 आवर्स. आध्यात्मिकता हे 24 तास आहे. 24 तास 24 तास. म्हणून आपण पाहतो की पार्ट टाइम आध्यात्मिकता म्हटली तर मग पार्ट टाइमच आपल्या जीवनामध्ये आनंद आहे, बरोबर. म्हणून हे जे आहे सर्व आध्यात्मिकता काय आहे, तर ही आध्यात्मिकता ही 24 तास असली पाहिजे. 24 तास. म्हणून भगवंतांनी सांगितलं माम अनुस्मर युद्धेच, की माझं स्मरण करत तू हे युद्ध कर. म्हणजे माझं स्मरण करत युद्ध कर म्हणजे काय? हा जो तुझा स्वधर्म आहे, हे जे तुझं कर्तव्य कर्म आहे, हे कर्तव्य कर्म तर तुला करणंच आहे. याच्यातून तू पळून जाऊ शकत नाही. कर्तव्य तुझ्यावर ज्या जबाबदाऱ्या आलेल्या आहेत, त्या जबाबदाऱ्या तर तुला फार चांगल्या प्रकारे पार पाडायच्या आहे. तिथून जर तू पलायन करतो म्हणशील तर ते चालणार नाही, ते चालणार नाही. तर परंतु माझं स्मरण करीत हे सर्व कर. तर काय होईल? तर माझं स्मरण करीत हे सगळं जर तू करत असेल तर काय होईल? तर तुझ्या जीवनामध्ये 24 तास तो जो आनंद आहे तो आनंद प्राप्त होईल. जसं खांब सुटला की खाली पडणार आहे, आपण खाली पडणार आहे आणि काहीतरी आपल्याला इजा होईल. त्याचप्रमाणे म्हणून तो खांब सुटला नाही पाहिजे. 24 तास तो खांब नेहमी लक्ष कर्तव्य आपले जे काही जबाबदारी आहे कर्म करत करत करत. जसं तो कुंभार आहे की नाही, तो कुंभार काय करतो? कुंभार जेव्हा मळकं किंवा जे काही वस्तू त्याच्यावर बनवतो, तो मळकं म्हणा माठ म्हणा जे काही बनवतो, तर ते बनवायच्या अगोदर त्याच्यावर तो मातीचा लद्दा लादतो आणि त्या काडीने चाक गरगर फिरवतो आणि ते फिरवणं सोडून देतो. आणि मग तो त्या मातीवर मातीवर त्या चाकावर जी माती ठेवलेली असते त्याला जो आकार द्यायचा त्याप्रमाणे तो काम त्याच्यावर करत राहतो. ते चाक फिरत राहते, तो काम करत राहतो. जसं ते चाक स्लो होते पुन्हा तो एकदा काळीने त्याला फिरवतो, परंतु तो थांबू देत नाही त्याला. तो थांबू नाही देत त्याला, कारण की त्याला माहीत असते हे थांबलं की आपलं जे उद्देश आहे ते सफल होणार नाही, तो माठ कधीच घडणार नाही. चाक जर थांबलं तर तो माठ जो घडवायचा आपल्याला, तो माठ जे ध्येय आहे ते ध्येय आपलं कधीही साध्य होणार नाही. त्यामुळे ते चाक सतत फिरत राहिलं पाहिजे, तरच तो त्याचं जे ध्येय आहे उद्दिष्ट आहे ते साध्य होते. त्याचप्रमाणे हे